माझं पूजा निखिल लाभेकर. काय झालं सांगा. आमच्या इथे सकाळी ना पिंपळाचं झाड आहे इथे, तिथे बाळाला ठेवलं होतं. 4 वाजता मी बघितलं, तिथे पिशवीमध्ये असंच ओपन होतं ते. नंतर मी कचरा टाकायला गेले, जेव्हा बाळाची हालचाल व्हायला लागली, कुत्रे होते त्याच्या भोवतानी खूप, आणि जेव्हा भुकायला लागले ना, मी तेव्हा बघितलं तर बाळाचं डोकं त्या पिशवीतून बाहेर आलं. त्याच्यानंतर मी ना ते कुत्र्यांना हकललं आणि त्याच्यानंतर मी पटकन बाळाला घेतलं आणि पिशवी काढून टाकली आणि पटकन मी घरात घेऊन गेले. कारण का म्हणजे जेणेकरून कुत्रे पण माझ्या घराजवळपर्यंत आले. घरामध्येच ठेवलं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं सकाळी आता सगळ्यांना सांगते. असं सांगेसपर्यंत मला लेट झालं. असं तुमचं नाव काय? पूजा निखिल लाभेकर. जेव्हा मी बघितलं तर मुलगी आहे. मग तिथे आजूबाजूला माझ्या आजीला वगैरे बोलवलं, आजूबाजूवाल्यांना पण मग सांगितलं. मग त्यांनी सरांना फोन केला, पोलीस स्टेशनमध्ये फोन वगैरे केला त्यांनी. जे बाजूच्यांनी मग सगळ्यांनी प्रोसेस केली. हां मॅडम, काय सांगा. मी डॉक्टर सुलक्षणा प्रकाश त्रिभुवन, चीफ मेडिकल ऑफिसर रुक्मिणीबाई हॉस्पिटल. आज दिनांक 12 जून रोजी इथे एक नवजात अर्भक म्हणजे मुलगी आहे ती, इथे काही एक महिला घेऊन आलेली आहे आणि तिने असं सांगितलं की ते बाळ त्यांच्या घराच्या परिसराजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी पिशवीमध्ये टाकून निघून गेलेले. आता ते अर्भक त्यांनी नंतर पोलिसांच्या मदतीने त्यांनी इथपर्यंत घेऊन आलेले. आता त्याचा तपास आम्ही सुरू करत आहोत आणि त्याबाबतची अधिक माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ आणि असं हे प्रशासनाला पण आम्ही सांगून ठेवतो. बाळ किती दिवसाचं आहे? बाळ साधारण त्याचे एक्झामिनिंग करता त्याची नाळ पूर्णपणे पडलेली आहे, तर साधारण हे मिनिमम 7 डेजचं अर्भक असू शकतं. आता आपण त्याला चेक केलं, बाळाची तब्येत कशी आहे? बाळाची तब्येत अगदी सुदृढ आहे.